मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 30 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की दीपा मनाशी विचार करत असते की आम्ही चौघं एका नाटकामध्ये काम करतोय, हा कोणता योगायोग आहे आणि हे का घडतंय. कार्तिक आणि मी एकमेकांपासून जितकं दूर जाण्याचा प्रयत्न करतोय तितकंच या मुलींमुळे जवळ का येतोय. मी आणि कार्तिक आमची नावं कधी काळी एकमेकांशी जुळलेली होती, पण मध्ये इतकं सारं घडून गेलं तरीसुद्धा आज असं वाटतंय की आमच्यामध्ये सगळं पूर्वीसारखंच आहे. कार्तिकचं अजूनही माझ्यावर प्रेम असेल का. तर दुसरीकडे कार्तिकही विचार करत असतो की तिला अजूनही माझी काळजी वाटते. प्रत्येक वेळी जाणवतं ते मला. मनातून कितीही राग असला तरी ती प्रत्येक वेळी आधी माझा विचार करते. मी तिच्यावर चिडलो तरी अजूनही ती समजून घेते, अगदी बायकोसारखं. तिचं अजूनही प्रेम असेल का माझ्यावर, आणि जर तसं असेल तर ती बोलून का दाखवत नाही. तर इकडे दीपा मनाशी म्हणते की तो तरी कुठे मनातलं बोलून दाखवतो, उलट माझ्यासोबतच भांडतो, आरोप करतो. त्याचं कुठे असेल माझ्यावर प्रेम, की प्रेमाच्या हक्काने चिडतो, काही कळत नाही. त्यानंतर कार्तिकीला दीपिकाचा फोन येतो. दीपिका तिला विचारते की दीपा आंटी नाटकाबद्दल काही बोलली का. डॅडा तर माझ्यासोबत काहीच बोलला नाही. त्यावर कार्तिकी सांगते आईसुद्धा काहीच बोलली नाही, पण ठीक आहे, ते दोघे छान काम करतील उद्या, आपला प्लॅन नक्कीच सक्सेसफुल होईल. त्यावर दीपिकाही हो म्हणते आणि कार्तिकीला सांगते की प्ले झाला की आपण त्यांना आपल्या मनातील सांगून टाकूया, आणि त्यावर कार्तिकीही होकार देते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपा साक्षीला सांगत असते की नाटकाची तालीम करता करता एक वेगळंच नाटक सुरू झालं आहे. त्यावर साक्षी नक्की काय म्हणून विचारते, तर दीपा काल घडलेला सर्व प्रसंग तिला सांगते. ती खूपच नाराज असते. त्यानंतर ती म्हणते की क्षणभर मलाही असं वाटलं की माझ्या आणि कार्तिकमध्ये काहीच प्रॉब्लेम झाले नसते तर सगळं किती चांगलं असतं ना. आमचंही असंच चौकोनी कुटुंब असतं की त्या आनंदात असतो आम्ही सर्वजण. त्यावर साक्षी म्हणते की बरोबर आहे दीपा तुझं, पण आपण म्हणतो ना माणसं बदलतात, पण खरं तर माणसं कधीच बदलत नाही. वेळ बदलते, काळ बदलतो. काही गोष्टी घडण्यासाठी विशिष्ट वेळ यावी लागते, आणि ती वेळ आता तुमच्या दोघांच्याही आयुष्यात आली आहे. हळूहळू सगळं नीट होईल. कार्तिकला त्याची चूक नक्कीच लक्षात येईल. पण तितक्यात कार्तिकी तिथे विचारते कोणाची चूक, मी तर काहीच चूक केली नाही. त्यावर दीपा तिला म्हणते नाही ग, तू काही चूक केली नाही. आम्ही आमच्या बिझनेसबद्दल बोलत होतो. आणि त्यानंतर त्या दोघी शाळेत जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे कार्तिक आणि दीपिकाही निघालेले असतात. पण तितक्यात कार्तिकला आयेशाचा फोन येतो. ती कार्तिकला म्हणते की आय एम सॉरी कार्तिक, मी काल अशी तुला न सांगता निघून गेले. त्यावर कार्तिक म्हणतो की तू का सॉरी म्हणते, खरं तर चूक माझी आहे, मी तुला सॉरी म्हणायला हवं. तर आयेशा नाटकीपणाने म्हणते की मी काल तिथे आले, पण मी तिथे जे काही बघितलं त्यामुळे मी खूपच चिडले, पण खरं तर मी समजून घ्यायला हवं होतं. त्यावर कार्तिक म्हणतो तुझं काही चुकलं नाही आयेशा, मी समजू शकतो तुला त्या क्षणी काय वाटलं असेल ते. तर आयेशा म्हणते हो, पण दीपा तिथे कार्तिकीची आई म्हणून आली होती, हे मी समजून घ्यायला हवं होतं ना. पण हे सगळं नंतर कळतं मला, त्या क्षणी काही समजतच नाही, खूप चिडचिड होते. तर त्यावर कार्तिक म्हणतो इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर ते दोघे संध्याकाळी नाटकाची तालीम झाल्यानंतर भेटायचं ठरवतात. मात्र हे सर्व बोलणं दीपिका ऐकत असते आणि ती मनाशी म्हणते की डॅडाला भेटायला आयेशा आंटी येणार आहे, आता मला काहीतरी करावेच लागेल. त्यानंतर सर्वजण शाळेत पोहोचतात. तालमीला सुरुवात होते. टीचर दीपा आणि कार्तिकला आधी त्यांचा सीन करायला सांगतात. त्यानंतर ते त्यांना स्क्रिप्ट देतात आणि त्यात बघूनच वाक्य बोला म्हणूनही सांगतात. त्यानंतर त्यांची तालीम सुरू होते. तर टीचर कार्तिकला सांगतात की थोडं प्रेमाने डायलॉग्स बोला, आणि त्यानंतर ते दोघेही त्यांचे डायलॉग खूप छान पद्धतीने बोलत असतात. तर दीपिका आणि कार्तिकी मात्र त्यांच्यावर हसत असतात. टीचर त्या दोघींना शांत राहायला सांगतात. त्यानंतर नाटकाची तालीम सुरू असते. तर टीचर दीपाला सांगतात की वचन देते म्हणत असताना तुम्ही तुमचा हात त्यांच्या हातात द्या, आणि त्यामुळे दीपा कार्तिकच्या हातात तिचा हात देते. त्यांना एकत्र पाहून कार्तिकी म्हणते की खरंच भगवान राम आणि सीतामाईसारखे दिसतात तुझे डॅडा आणि माझी आई. तर दीपिका म्हणते आपली आई, आणि त्या दोघीही एकमेकींकडे पाहून स्माईल करतात. तर कार्तिक आणि दीपाही एकमेकांकडेच पाहत राहतात. तर दुसरीकडे राधा आणि श्रीरंगराव इनामदारांच्या घरी आलेले असतात. त्यांना इतक्या दिवसांनंतर पाहून सर्वजण खूप खुश होतात.
त्या सर्वांच्या गप्पा सुरू असतात. श्रीरंगराव सांगत असतात की बरीच वर्ष गावाकडील कामं रखडली होती, ती सर्व पूर्ण करून घेतली. खरं तर मी राधालाही म्हणत होतो चल गावी, पण आता श्वेतालाही तिची गरज असेल, त्यामुळे आता ती येत नाही आहे माझ्याबरोबर. तर सौंदर्या म्हणते पण तुम्ही दोघेही एकत्र इथे आलात ते पाहून खरंच खूप बरं वाटलं. तर राधा म्हणते लेकीला भेटायचं होतं ना त्यांना. आणि तितक्यात श्वेता तिथे येते. श्रीरंगराव तिला विचारतात की कशी आहेस बेटा तू. तर श्वेता जरा रागातच ठीक आहे असं म्हणते. तर श्रीरंगराव विचारतात काळजी घेतेस ना स्वतःची व्यवस्थित, खाते पितेस ना नीट, तब्येतीला जरा जपत जा आता. तर श्वेता म्हणते अहो थांबा, किती प्रश्न विचारताय. आणि त्यामुळे सर्वजण तिच्याकडे रागाने पाहतात. तर राधा म्हणते अगं ते काळजीने विचारत आहे. पण श्वेता म्हणते की हे खरंच मलाच भेटायला आलेत का, म्हणजे त्यांना खरंच या मुलीची आठवण आहे का. त्यावर श्रीरंगराव हसून म्हणतात अगं बाप मुलीला कसा विसरू शकेल, पण तुला नाही समजणार ते. आणि हे बघ मी तुझ्यासाठी कोकण मेवा आणलाय, आवडेल तुला. तर श्वेता तोंड वेडंवाकडं करत म्हणते मेवा. तर श्रीरंगराव म्हणतात हो बघ तू, आवडेल तुला. त्यानंतर आधी ऑफिसमध्ये एका मीटिंगसाठी निघून जातो, तर इतर सर्वजण गप्पा मारत असतात. मात्र श्वेताही तेथून थोड्या वेळाने निघून जाते. त्यामुळे श्रीरंगरावांना वाईट वाटते. तर श्वेताच्या मागोमाग राधाही सुद्धा तिला समजवण्यासाठी जाते. त्यानंतर श्रीरंगराव सौंदर्या आणि ललितला सांगतात की मी दीपालाही कालच भेटून आलो आणि त्यामुळे त्या दोघांनाही आनंद होतो. तर इकडे राधा श्वेताला विचारते की तू अशी का निघून आलीस तेथून, तुझे बाबा किती महिन्यांनी भेटायला आलेत तुला. तर श्वेता म्हणते आणि आणून काय आणलं त्यांनी, तर हे घरचे आंबे, हे काही गिफ्ट असतं का. तर राधा म्हणते पण किती प्रेमाने आणले त्यांनी. पण श्वेता म्हणते मी नव्हतं सांगितलं त्यांना घेऊन या म्हणून, आणि इनामदारांच्या घरात जाताना काय गिफ्ट घेऊन जावं हे सुद्धा कळत नाही का त्यांना. त्यांचं प्रेम तर फक्त दीपावर आहे ना, मग तिलाच नेऊन द्या ते आंबे. त्यावर राधा तिला समजावते, पण श्वेता मात्र तिचं काही ऐकूनच घेत नाही. ती बाबांसोबत बोलायलाही तयार होत नाही आणि त्यामुळे राधा खूपच वैतागते. त्या श्वेतासोबत कसं बोलायचं हेच तिला कळत नाही. तर दुसरीकडे नाटकाची तालीम सुरू असते. त्यामध्ये राम सीतेच्या स्वयंवराचा सीन सुरू असतो. तो करत असताना कार्तिक आणि दीपाला त्यांचंही लग्न आठवतं. त्यानंतर एका मुलीचा चुकून दीपाला धक्का लागतो. तर दीपा कार्तिकला जाऊन धडकते, पण तो तिला लगेच सावरतो. त्यांना एकत्र पाहून दीपिका आणि कार्तिकी मात्र एकमेकींना टाळी देत हसत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की दीपा तिचा डबा कार्तिकसोबत शेअर करते आणि ते पाहून दीपिका कार्तिकीला म्हणते की आता आपले आईबाबा एकमेकांची काळजी घ्यायला लागले आहेत आणि त्यामुळे त्या दोघी खूप खुश होतात. त्यानंतर दीपिका कार्तिकला सांगते की आयेशा आंटी आज संध्याकाळी डॅडाला भेटायला येणार आहे, आपण काहीही करून तिला इथून हकलून द्यायला पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी कार्तिकी आणि दीपिका कार्तिककडे हट्ट करतात की आम्हाला खूप भूक लागली आहे आणि त्यामुळे कार्तिक त्यांना एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो. तर दुसरीकडे आयेशा शाळेजवळ आलेली असते, पण कार्तिक तिला फोन करून सांगतो की दीपिका आणि कार्तिकीला भूक लागली असल्यामुळे आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत, तू सुद्धा आम्हाला तिथे जॉईन हो. आणि हे सर्व कार्तिकी ऐकते आणि ती दीपिकाला जाऊन सांगते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.